उत्तम जानकर निंबाळकरांचा अर्ज भरायला जाणार नाहीत। समर्थकांसोबत झालेल्या बैठकीनंतर आता जानकरांनी ही भूमिका घेतली आहे। रणजित सिंह निंबाळकरांच्या अडचणी मात्र आता कायम आहेत। फडणवीसांच्या भेटीनंतरही जानकर हे भाजपासोबत नाहीत। जानकर समर्थकांकडून तुतारीच्या प्रचाराचा आग्रह करण्यात आला आहे। भाजप उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जायचं नाही अशी भूमिका धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आले। त्यामुळे भाजप उमेदवाराची अडचण वाढली आहे। आज उत्तम जानकर यांनी नागपूर येथे जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, मात्र या भेटीनंतर देखील अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट आहे। मी काय पक्क करायचं शेवटी तसं तुम्ही सांगितलं लोक ऐकत असतील। तर माढा लोकसभा मतदारसंघात सध्या दररोज नाट्यमय घडामोडी घडतात। भाजप उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जायचं नाही अशी भूमिका धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी आयोजित केली आहे। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। अभिराज, या दरम्यान एक मोठी अपडेट आलेली आहे। उत्तम जानकर हे निंबाळकरांचा अर्ज भरायला जाणार नाहीत अशा प्रकारची माहिती मिळते। काय सांगशील याबद्दल सविस्तर? काय याचे परिणाम नेमका आगामी काळात या मतदारसंघात निवडणुकीमध्ये पाहायला मिळतील? नक्कीच करण मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपच्या अडचणी वाढल्या होत्या। भाजपने डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात केली होती। त्याचाच एक भाग म्हणून भाजपवर नाराज असलेले भाजपचे धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांना आज फडणवीसांनी बोलावणं धाडलं होतं। विशेष विमानाने उत्तम जानकर, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, माढ्याचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर हे फडणवीस यांची भेट घेऊन आले आणि त्या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं उत्तम जानकर यांनी सांगितलं। मात्र उत्तम जानकर यांनी त्यांच्या निवासस्थानी वेळापूरमध्ये आज बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये समर्थकांनी उद्या रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा अर्ज भरण्यासाठी देवेंद्र फडणवीस येणार आहेत, पण आपण जायचं नाही, आपण 19 एप्रिलला समर्थकांचा मोठा मेळावा घेऊन त्यामध्ये निर्णय घेऊ असं समर्थकांनी भूमिका घेतल्यामुळे आता उत्तम जानकर हे उद्या अर्ज भरण्यासाठी जाणार नाहीत आणि याचा परिणाम असा होईल की धनगर समाज हा माढा, बारामती, सातारा, सोलापूर या 4 मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि जर उत्तम जानकर भाजपवर नाराज झाले आणि त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर या 4 मतदारसंघामध्ये भाजपचा फटका बसू शकतो। यासाठी आता भाजपने उत्तम जानकर यांना काहीही करून आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे, पण उत्तम जानकर आणि त्यांच्या समर्थकांची भूमिका काय असणार आहे यासाठी आता भाजपला देखील 19 एप्रिल पर्यंत वाट बघावं लागणार आहे। या दरम्यान उत्तम जानकर यांनी मीडियाशी बोलताना एक सूचक वक्तव्य केलेलं आहे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला जरी माळशिरस विधानसभेचं आश्वासन दिलं असलं तरी आम्ही आश्वासनावर जाणार नाही, आम्ही वास्तववादी भूमिका जी आहे ती पाहूनच आम्ही निर्णय घेऊ असं सूचक वक्तव्य केल्याने आता या चर्चेला उधाण आलेलं आहे। करण, नक्कीच अभिराज, या प्रकारच्या आता भूमिकेमुळे आगामी काळात या मतदारसंघात काय घडामोडी घडतात, काय परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।